बघूयात पुढची बातमी। भाषणामध्ये बोलत असताना अनावधानानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विसरलो आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचा पुनरुच्चार गिरीश महाजनांनी केलाय। एखादा शब्द राहून गेला म्हणून राजीनामा मागणं, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणं योग्य नाही असंही गिरीश महाजनांचं म्हणणं आहे। सोबतच बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल नितांत आदर असल्याचं देखील ते म्हणाले। नाही, मागणी तर काही कोणी करू शकतो, त्याबद्दल काही दुमत नाहीये। मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटं काय गोंधळ असं चाललं ना, म्हटलं हो चुकून झालं, अनावधानाने झालेलं आहे। खरं दिलगिरी व्यक्त करतो, कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे। नाशिकमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं भाषणावरती आक्षेप घेतला। यानंतर माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं अनावधानानं राहिलं असलं तर दिलगिरी व्यक्त करतो असं गिरीश महाजन म्हणाले। तर विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरती निशाणा साधलाय। ना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते, कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये। संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत, त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे। बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का? जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो। त्या भारत प्रजासत्ताक झाला, हां, अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे। आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या त्या भावना उचमळून आल्या, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो। पण आता मंत्र्यांनी माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर बाबासाहेबांबद्दल तुम्ही बोलणार नसाल तर तुम्ही नतदृष्ट आहात, कारण तुम्ही पालकमंत्री म्हणून घ्यायच्या किंवा या महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये काम करण्याच्या लायकीचे नाही आहेत। तसंही भाजपनं या महाराष्ट्रामध्ये घटनेची पायमल्ली करण्याचंच पक्ष फोडणं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।